नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर चला आज जी रेसिपी बनवायची आहे त्यासाठी हे ओले मटार घेतलेले आहेत. बाकीची तयारी होईपर्यंत आपण हे 2 वाट्या तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहोत. त्यामुळे राईस खूप छान होतो आपला. तर हे पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण लागणारं साहित्य घेतलेलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे जे हिरवे मटार असतात ना, आता या सीझनमध्ये खूप जास्त असतात त्यामुळे आपण हिरवे मटारच वापरणार आहेत. हिरवे मटार आहेत, हिरव्या मिरच्या आहेत. माझ्याकडे छोटे बटाटे होते तर मी हे छोटे बटाटे घेतलेले आहे. लसूण अद्रक पेस्ट आणि खडा मसाला, तमालपत्र, स्टार फूल, दालचिनी आहे, 2 मिरी घेतलेल्या आहेत, लवंग घेतलेले आहेत, गाजर घेतलेले आहे आणि मटार घेतलेले आहेत. तर कढईमध्ये 3 पळ्या तेल मी टाकून घेणार आहे, कारण तेल थोडंसं जास्त असेल तर राईस मस्त होतो, मोकळा होतो. पूर्ण हा खडा मसाला तेलात टाकून घ्यायचा आहे. थोडासा तळला की आपण त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट घालणार आहोत, हिरव्या मिरच्या घालणार आहोत. हिरव्या मिरच्यामुळे ना काय होतं, तर आपला जो राईस आहे तो मस्त स्पायसी बनतो. तुम्हाला जर तिखट हवा असेल तर तुम्ही कोणताही एक बिर्याणी मसाला टाकू शकता किंवा गरम मसाल्याचं प्रमाण तुम्ही जास्त वापरलं तरी चालेल. मी कमी प्रमाणातच टाकत आहे, कारण आम्ही हा राईस आता भाजीसोबत खाणार आहोत. जर तुम्हाला असंच खायचं असेल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही थोडं वाढवू शकता. आता ओले मटार आहे ते पण तेलामध्ये थोडे फ्राय केलेले आहेत. आता आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले होते ना, त्या वाटीने आपल्याला दुप्पट पाणी टाकायचं आहे. तर 2 वाट्या तांदूळ होते तर आपण 4 वाट्या पाणी यामध्ये ॲड करणार आहोत. त्यामुळे काय होतं, तर भाताला जे पाण्याचं प्रमाण असतं ते अगदी योग्य प्रमाणात होतं. आता आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे. मी थोडासा गरम मसाला टाकला आहे यामध्ये. आणि हे जे तांदूळ होते ना, ते पाण्यात ठेवलेले आता ते बाहेर काढून त्यामध्ये छान टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त किती कलरफुल दिसतोय ना, छान कलर आलेला आहे. शेवटी गरम मसाला टाकला तरी चालतो किंवा सुरुवातीला टाकला तरी चालतो. आणि झाकून ठेवताना मात्र असं झाकून ठेवायचं, कुठूनही हवा बाहेर गेली नाही पाहिजे. आणि एकदम थोडासा मीडियम गॅस करून ठेवायचा आहे. 10 मिनटानंतर बघितलं तर पुलाव असा तयार झालेला आहे. एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून एक 5 मिनटं वाफ काढायची आहे याला. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. एकदम मोकळा सुटसुटीत असा राईस तयार झालेला आहे. मस्त कोथिंबीर टाकायची आणि आपला हा राईस खाण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि हा गरमच खायला खूप छान लागतो. नक्की एकदा ट्राय करा. आणि जर थंड खायचं असेल तर मग भाजीसोबत पण खाऊ शकतो. जर भाजी गरम करून त्यासोबत खाल्ला तर या राईसची जी चव आहे ती खूप छान लागते. एक स्पायसीपणा येतो. तोपर्यंत तुम्ही काय करा, हा राईस बनवून घ्या, खा, मस्त राहा. किती सुंदर दिसतोय ना हा राईस. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.